महाराष्ट्राचं कुळदैवत असणाऱ्या आदिशक्ती अंबाबाईला आपल्या सगळ्यांच्या वतीने नमस्कार करते। ज्यांनी या मातीच्या माणसाच्या मनात सत्व आणि स्वाभिमान जागवला त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल मंत्र देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील सामान्य माणसासाठी ज्या महामानवांनी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण केलं त्या सर्व महामानवांना सुद्धा नतमस्तक होते। जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे भारत आणि भारतातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं पाहतात। आपण ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहात ती अंबानगरी आहे। इंद्राच्या राजधानीचं नाव सुद्धा अमरावती असं होतं आणि म्हणून या देशामध्ये सुद्धा जे राष्ट्र महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्रातल्या अंबानगरीच्या आपण सर्व मतदार आणि सुजाण नागरिक आहात। या लोकसभेच्या निमित्तानं या अमरावतीतील ज्या अत्यंत पुण्यवंत लोकांनी या अमरावतीला संस्कार दिला, याची संस्कृती घडवली, ते भारतरत्न दादासाहेब खापर्डे असतील, वीर वामनराव जोशी असतील, मुधोळकरांसारखे बॅरिस्टर असतील, हा जिल्हा ज्या लोकप्रतिनिधींच्या नावाने ओळखला जातो ते आदरणीय स्वर्गीय सुदाम काका देशमुख असतील, या सर्व महामानवांचं स्मरण इथे करणं आवश्यक आहे। प्रहारचे उमेदवार सन्मान्य दिनेश चिबूक यांचे जीवश्च कंठस्थ मित्र आदरणीय स्वर्गीय सोमेश्वरजी पुसदकर यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे। एका लढवय्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलोय, परंतु अशा अनेक कार्यकर्ते आपण पाहिलं। कालच्या सायन्स कोरवरचा हा सगळा नजारा आपण प्रत्येकाने आपल्या टीव्हीवर, आपल्या मोबाईलमध्ये पाहिलाय। आपण पाहिलंय की बच्चूजींच्या सोबत त्यांना मागं करून समोर जाणाराही एक कार्यकर्ता होता आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा भक्कम राहणारा कार्यकर्ता होता। ही कार्यकर्त्यांची निष्ठा मागच्या 3 दशकाहून अधिक काळापासून या अमरावतीची माती पाहते आहे, ही निष्ठा आहे। माझ्या भावांनो आणि बापांनो एक गोष्ट समजून घ्या, लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। या लोकप्रतिनिधीकडून सामान्य माणसाला कधीतरी आशा वाटली पाहिजे। सामान्य माणसाला रोजच्या रहाटगाडग्यात कुण्या आमदार खासदारासोबत कधी काम पडत नाही। काम तेव्हा पडतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये एखादा आणीबाणीचा प्रसंग येतो, जेव्हा कुठेतरी पोटाचा गोळा बिमार असतो, बायकोचं ऑपरेशन असतं, पोरीच्या लग्नासाठी मदत पाहिजे असते आणि या प्रसंगी मी ज्याच्यासाठी उभा राहिलो तो माझा लोकप्रतिनिधी कधीतरी आयुष्यामध्ये माझ्या कामी येईल अशी एक आशा या आमदाराकडून, या खासदाराकडून या सामान्य रयतेला वाटली पाहिजे। ही आशा फार महत्त्वाची असते। संपूर्ण जग आशेवर चालतं, लक्षात घ्या। जिचा नवरा मरतो आणि पोटी ती फक्त 2 महिन्याची गर्भवती असते, अशा 100 महिला माझ्यासोबत नेहमी राहतात आणि त्या पोरीला कधीतरी वाटू दे की ज्याला मी माझा आमदार केला, ज्याला मी माझा खासदार केला, तो कधीतरी माझी बहीण, माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभा राहील। ही आशा सामान्य माणसाला जगवत असते आणि तो लोकप्रतिनिधी सच्चा असतो ज्याच्याकडून ही आशा पूर्ण होते। ही प्रहारची संस्कृती आहे। मागच्या 35 वर्षापासून अनेक कार्यकर्ते तुम्ही सर्वजण एवढ्या रंध्रंध्र उन्हामध्ये इथे आलात कारण तुम्हा सर्वांच्या मनामध्ये ही आशा आहे की मी ज्या गावी असेल तिथला प्रहारचा कार्यकर्ता फक्त बच्चू कडू नाही, त्या मुशीत घडणारा कोणताही कार्यकर्ता मी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी म्हणेल, उठेल आणि काही हो दादा तुझ्यासाठी मी तयार आहे। ही प्रहारची संस्कृती आहे, हे लक्षात घ्या। या लोकप्रतिनिधीसाठी सामान्य माणसाची निष्ठा असली पाहिजे आणि ही निष्ठा या कार्यकर्त्यांच्या रूपात आहे। ही कार्यकर्त्यांची निष्ठा आज या लाखोंच्या गर्दीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते आहे, जी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडली नाही, जी कोणत्याही आमिषाला बळी पडली नाही, अशी अभंग निष्ठा प्रहार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद हा लोकप्रतिनिधीला अतिशय यशस्वी बनत असतो, हे लक्षात घ्या। आपण प्रहारचे व्हिडिओ अनेकदा पाहतात,
आणि म्हणून थकलेली 80 वर्षाची आमची एखादी म्हातारी आजी जेव्हा प्रहारच्या कार्यकर्त्याच्या बच्चूजींच्या पाठीवर मायेनं हात फिरवते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात, हा सामान्य माणसाचा आशीर्वाद या लोक चळवळीला 35 वर्षापासून जिवंत ठेवतो आहे आणि अजूनही या सर्व दडपशाहीमध्ये ते टिकून आहे, कारण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद या चळवळीच्या पाठीशी आहे. सर्वात शेवटचा निकष असतो तो लोकमान्यतेचा. ही लोकमान्यता जबरदस्तीने मिळत नाही, लक्षात घ्या. मुजरा कर म्हटल्यानं कोणी मुजरा करणार नाही. आणि आम्ही लेकरं आहोत, ज्या 12 वर्षाच्या शिवबानं आदिलशहाच्या समोर मुजरा केला नाही, हे लक्षात घ्या. ही लोकमान्यता या प्रहारच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या मेहनतीनं मिळवली आहे. मातीत गाडून घ्या म्हटलं की कार्यकर्ते गाडून घेतले, टाकीवर चढा म्हटलं की कार्यकर्त्यांनी चढून घेतलं, रक्त द्या म्हटलं की कार्यकर्त्यांनी 500 बॉटल रक्त दिलं. कोणताही आंदोलनाला हा कार्यकर्ता मागे हटला नाही आणि हे सामान्य माणसानं वारंवार पारखून घेतलंय, कारण अमरावतीची जनता सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणारी नाही, हे लक्षात घ्या. ही लोकमान्यता प्रहारनं त्यांच्या कष्टानं मिळवली आहे, हा आशीर्वाद त्यांच्या प्रेमानं मिळवला आहे आणि ही निष्ठा त्यांच्या समर्पणानं मिळवलेली आहे. काल आपण पाहिलं, एकही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या प्रतिनिधीसाठी मैदानात नव्हता, पण प्रहारचा एकही कार्यकर्ता मागे हटायला तयार नव्हता. ही आपली प्रचंड ताकद आहे. आणि या सर्व गोष्टी, अरे काय नौटंकी म्हणता, कधीतरी रवी राणांनी नौटंकीच्या पुढे एखादा तरी शब्द बोलला पाहिजे. अरे नौटंकी करायला सुद्धा माणसाची मर्दुकी लागते आणि मनगटामध्ये ताकद लागते. आन म्हणावं स्वाभिमानच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, आणि नागपूरच्या इतक्या कडाक्याच्या थंडीत बसू दे गाडी टाकीवर बसते का. आन म्हणावं कोणत्याही स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला, आणि आदिवासींसह कुठेतरी मातीमध्ये जफन व्हायला सांग कोणता कार्यकर्ता तयार आहे का. ही कार्यकर्ते पैशाच्या बळावर आलेली नाही. या कार्यकर्त्यांनी जसं समजायला लागलं, मिसूर फुटायला लागलं, तेव्हापासून आपलं आयुष्य प्रहारच्या विचारासाठी दिलं आहे. मोदीजी आता सांगायला लागलं मेरा भारत मेरा परिवार, पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या सौहार्दानं प्रहार आजपर्यंत वागत आलाय. खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे हो. खासदारकीसाठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे. फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात, इतरत्र का भेटत नाही, कारण पांदन रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे, हे लक्षात घ्या. शेतकरी शेतमजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत. शेतकरी म्हणताना हे सतीचं वाहन आहे, हे लक्षात घ्या. आणि सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही, त्याच्यासाठी अवघं आयुष्य पेटवून द्यावं लागतं. तेव्हा प्रहारच्या एकाच शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते, हा समर्पणाचा भाव आहे. तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या 5 वर्षापासून करतायत. आणि यावेळी सुद्धा मला वाटतं 2004ला सन्मान्य रफिक शेठ बहुधा उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत. यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार, आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या, जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो. आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह, ही सगळी ऊर्जा, कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींचे लेख आहे, माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणारा आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा. ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे, हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे, ही सामान्य माणसाची चळवळ आहे, ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही, हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा ते भल्या तख्ताला उलटून पाडेल. हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य आहे, ही गोष्ट खरी आहे. ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे. या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की 6 विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे
मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे. पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेरघर बनली पाहिजे. यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे. तुमच्या आमच्यासारख्या गरीबाचे लेकरं नाही मोठ्या स्कूलची लाख रुपये वर्षाची फी भरू शकत. ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे. अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलंय. 12 कोटी रुपये उर्दू शाळांना आणि 14 कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत. सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत. मेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही. माझ्या आईबाई बाळणपणासाठी कुठे अडत असेल तर तिला सुद्धा तिचं बाळणपण सुखकर झालं पाहिजे. ते चिखलदऱ्यामध्ये अमाप पाणी येतं आणि जातं. आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे. 15 आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी. पण जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरणार नाही, तो भविष्यातही तरणार नाही. तो तुमच्या कर्तृत्वानं, तो तुमच्या मेहनतीनं तुम्हाला उभा करावा लागेल आणि लोकांच्या मनात ठसवावा लागेल. अरे आदिवासी फक्त तुमचा मतदार नाही, आदिवासी या देशाचा मूल नागरिक आहे. कुठेतरी त्याला पाहू दे. आणि ही राम जन्मभूमी असेल, भगवान श्रीरामचंद्र असेल, भगवान श्रीरामचंद्रांनी एकदा अयोध्या सोडली भावांनो, आणि नंतर स्वतःचं जे सगळं सैन्य आहे हे सगळ्या वंचितांमधून उभं केलं. भारताला सांगितलं नाही की अरे भरता तुझ्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून सेना पाठव. हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत. प्रहारनं या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य घरातल्या मुलांमध्ये स्वतःचा कार्यकर्ता रुजवलाय, जिवंत केलाय आणि तो सत्कारने लावलाय. ही रक्तदानाची चळवळ आमच्या दिनेश भाऊचा 2500 कार्यकर्त्यांचा गट आहे. तुम्ही अर्ध्या रात्री कोणताही ग्रुपचं ब्लड मागा, ते तयार असतील. अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहारला बच्चू कडूला दाखवतात, नाही तर दुसरी काय बातमी देशात दाखवण्यासारखी आहे मला सांगा. आणि अजून एक लक्षात ठेवावं, सर्व दडपशाही करणाऱ्यांनी अजून एक लक्षात ठेवावं, प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे. त्याला कितीही चोडा आणि गुठलाही फेकून द्यायचे, उगवून निघाल्याशिवाय राहणार नाही हातात. आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं काम करता येतं. आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो, हे आमचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी, पक्ष कोणताही असू द्या हो, पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जातकुडी एक आहे. हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीनमध्ये, इरविनमध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्न छत्र चालवतो. अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी 15 माणसं जेवून जातात, तर घरच्या बाईला विचारा काय होतं. ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे. आणि तुम्ही काय सांगता हो, तो ग्लासला ग्लास लावतो आणि 12 वाजता उठतो. अरे त्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याच्या खांद्याला आपला खांदा जुळत असेल, ज्याच्या पायाच्या गतीला आपली गती शोभत असेल, त्या माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे. हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे. दिनेश भाऊ बूब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं, पश्चाताप केला. आज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे, पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा याचा पश्चाताप होईल की आम्ही चुकीचा उमेदवार दिला. या लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश भाऊ बूबची निवड आणि त्यांचं यश, 2 गोष्टी असतात मित्रांनो, लक्षात घ्या. राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश खूप कमी मिळालं, पण ते ज्या मार्गाने चालले तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता. म्हणून राणा प्रताप शिवरायांनी एवढेच आम्हाला आदरणीय आहेत. परंतु दुसरी ही अशी जगराहाटी असते जी प्रयत्नांकडे फार पाहत नाही, जो जिता वही सिकंदर म्हणून यशाकडे पाहत. म्हणून आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी आज ठाम निर्धार करा. दिनेश भाऊ बूबची या ठिकाणचा हे यश
आदरणीय नरेंद्रजी मोदींपासून तमाम सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा मनपूर्वक आनंद देईल हा माझा विश्वास आहे। या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला परमिशन घ्यायची गरज पडणार नाही। माझा मित्र, माझा भाऊ, माझा कार्यकर्ता खासदार आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या खासदारासोबत सुद्धा तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने बोलू शकाल हा आश्वासक उमेदवार प्रहारने या निमित्ताने या मैदानामध्ये उभा केला आहे। आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि फक्त फेसबुकवर YouTube वरून कमेंट्स करत बच्चू कडूला गद्दार गद्दार म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की ह्या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे, आमची बांधिलकी ही इथल्या माणसासोबत आहे हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे। आपली बांधिलकी आज राष्ट्रवादी सोबत, उद्या भाजप सोबत, कुणाशी बांधिलकी नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधिलकी आहे। पण प्रहारची बांधिलकी ही कायम, आम्ही पडत असू, आम्ही हारत असू तरी लक्षात घ्या। तुम्ही पाहिलं असेल काल कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले, पण मला तमाम प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सन्मान्य बच्चूजींनाही सांगायचं आहे की तुम्हा लोकांना हरवणारा अजूनही मातीत जन्माला आला नाही। तुम्ही लोक तेव्हाच हरू शकता, तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे। तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिम्मत हरेल आणि हिम्मत हरण्याची गरज नाही। हा सामान्य माणूस जोवर प्रहारच्या या सगळ्या चळवळी सोबत जुळलेला आहे तोपर्यंत निश्चितच मातीच्या चळवळीचं भविष्य पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे हा माझा विश्वास आहे। आम्ही राजकीय वारस नाही, मी संतांचा लेकरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय, असावी दया दीन दुःखी जनांची, सदा आवडी विष्णूच्या पूजनाची। पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं, असावी दया दीन दुःखी जनांची। हजारो अपंग कार्यकर्ते महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून शिट्टीची बटन दाबावं मित्रांनो। 2 दिवस आहे, या 2 दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईल काळ आणि म्हणून जाऊ द्या कमळ चालवा। ही 2004 ची चूक कृपया यावेळेस करू नका। सजग रहा, जाणतेपणाने करा। 1000 रुपये रोज कित्येक जणांना मिळत असेल, माय माऊली 200 रुपये रोजाने जात असेल तर घेऊन घ्या 1000 रुपये, पण बटन मात्र शिट्टीची दाब हे लक्षात ठेवा। माझ्या सगळ्या माय माऊल्या ज्या इथं उपस्थित नाही पण घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर स्लॅबला जाऊन चिकटतो। ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य पद्धतीने वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल हे सुद्धा नक्की आहे। म्हणून 9 नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेशजी भाऊ यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते। अनेक आमदार आले, पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी काढते, पण पेललं नाही ते शिवधनुष्य कुणाला। त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो, तो सुद्धा किती व्यापक असू शकतो याचा उत्तम आदर्श या भारतीय लोकशाहीमध्ये, या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये सिद्ध करा आणि दिनेश भाऊ बुब यांना या लोकसभेमध्ये पाठवा अशा आपल्याला आवाहन करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।